हल्ली मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये एक वेड वाढत चाललेलं आहे आणि हे वेड आहे ब्रँडचं. विशिष्ट ब्रँडची घड्याळं, विशिष्ट ब्रँडचे फोन, विशिष्ट ब्रँडचे कपडे, शूज, ह्या गोष्टी मुलांना वेड लावत आहेत. पण ह्या वेड लावण्याचं कारण ह्या ब्रँडची सेवा म्हणजे सर्व्हिस, गुणवत्ता किंवा क्वालिटी हे नाहीये, तर ह्या ब्रँडची असणारी क्रेज, पिअर प्रेशर म्हणजे समवयस्क मुलांचा असेल किंवा समवयस्कांचा असेल दबाव, आपण काहीतरी गमावतोय, काहीतरी मिस करतोय ही भावना, यामुळे या मुलांचा, तरुणांचा या ब्रँडकडे ओढा वाढतो आहे. आता मी असं म्हणायला गेल्यावर ही मुलं म्हणतील, तुमच्या लहानपणी नव्हतं का हे सगळं? तुमच्या लहानपणी एका विशिष्ट टेलरकडून तुम्ही कपडे शिवून घ्यायचा, एका विशिष्ट दुकानातून तुम्ही वाण सामान घ्यायचा. हे काय होतं? तुम्हाला विशिष्ट ब्रँडची, म्हणजे आधीच्या काळात जर का म्हणायचं झालं तर विशिष्ट ब्रँडची मोपेड, विशिष्ट ब्रँडची स्कूटर, त्यावेळी विशिष्ट ब्रँडचा टेप रेकॉर्डर, टीव्ही, घड्याळ, सायकल, हे नको असायचं का? बिलकुल हवं असायचं. पण त्यामागे कारण आत्ता मी जे काही बोललो ते नव्हतं. म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींकडे अमुक ब्रँडची गोष्ट आहे म्हणून मला ती हवी आहे. अमुक एक ब्रँड कॉस्टली आहे, महागडा आहे आणि त्याची क्रेज आहे. त्या ब्रँडचे कपडे, त्या ब्रँडची घड्याळ, त्या ब्रँडचा मोबाईल हा माझ्याकडे असणं हा माझ्यासाठी एक स्टेटस सिम्बॉल आहे. ही भावना त्यावेळी नव्हती. वस्तू होती, फारसे काही पर्याय उपलब्ध नव्हते, त्यामुळे वस्तूची उपयोगिता, युटिलिटी ही महत्वाची होती. आणि मग जे काही 2-3 ब्रँड असायचे त्याच्यामधनं एक ब्रँड घ्यायचा, ही वृत्ती होती. आज ही वृत्ती राहिली आहे का? खरंच विचार करून बघा. जे काही ब्रँड आपण आजूबाजूला बघतो या मुलांमध्ये, तरुणांमध्ये, हे त्यांना अफोर्ड करू शकतात का? परवडत नसतानाही क्रेज म्हणून, पिअर प्रेशर म्हणून किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून, सगळ्यांकडे तीच गोष्ट आहे म्हणून एखाद्या ब्रँडच्या मागे लागणं, तो EMI जो काय असेल तो 500, 1000, 2000 रुपयाचा 5-5 वर्ष फेडत राहणं, तुम्ही स्वतः किंवा तुमच्या आई वडिलांनी, हे योग्य आहे का? आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे हा प्रश्न आपण स्वतः विचारायला नको का आपल्या स्वतःला? एक क्षणभर थांबून आपण ही जी गोष्ट घेतलेली आहे, हा जो ब्रँड स्वीकारलेला आहे, त्याची खरंच आपल्याला गरज आहे का? आपण त्याच्या गुणवत्तेचा विचार करतो आहे का? आपण त्याच्या सर्व्हिसचा विचार करतो आहे का? ही गोष्ट आज बघितली जाते का? आणि जर का ती बघितली जात नसेल तर या गोष्टी आपण आंधळेपणाने स्वीकारतो आहोत असंच म्हणायला नको का?